प्रत्यक्ष फोनवरती सुद्धा आम्ही हा निरोप दिलेला आहे. आता कालपासून तुम्ही जे वातावरण दाखवताय वाहिन्यांवर ते पाहिल्यावर मला तर असं वाटायला लागलं जरी आमचे 9 खासदार असले ते कदाचित 15 येतील. कदाचित 15 येतील. पण आता 11 वाजता बैठक आहे आणि आता इथून आम्ही थेट बैठकीला जाऊ संसदेच्या आमच्या कार्यालयामध्ये आणि जे आमचं कामकाज आहे बैठकीचं ते पूर्ण करू. आत्ताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनीही माहिती घेतली, त्यांनीही चर्चा केली, त्यांनी काही सूचना केल्या. अशा तऱ्हेनं ही एक नियमित रेग्युलर प्रोसेस आहे, त्यामध्ये नवीन काही नाही. अशा प्रकारचे व्हीप याआधी सुद्धा महत्त्वाच्या प्रसंगी निघालेले आहेत. हां पण आज दिल्लीत आले तुमच्याकडे माहिती आज की बैठक है ना सिर्फ महाराष्ट्र पूरे देश भर की नजर है, पूरे देश भर की नजर है. हिंदी में भी लोग जानना चाहेंगे कि आज की बैठक के बारे में हिंदी में भी बताएं क्या रणनीति होगी. भाई देखो, ये आज हमारे पार्टी के लोकसभा के नेता अरविंद सावंत जी ने जो व्हीप बजाया है, व्हीप सबको दिया है हमारे सभी सांसदों को कि आज एक महत्वपूर्ण बैठक दिल्ली के हमारे पार्लियामेंट ऑफिस में हो रही है और कुछ विषयों पर चर्चा करना जरूरी है. इस प्रकार का ये व्हीप है, 3 लाइन का व्हीप है. तो आज हम 11 बजे हमारी जो बैठक है शुरू करेंगे और मुझे मालूम नहीं अब तक कितने सांसद दिल्ली में पहुंचे हैं या नहीं है, लेकिन हमारा एक प्रोसीजर होता है पार्टी का, पार्लियामेंट्री पार्टी का या लेजिस्लेटिव पार्टी का. इस प्रकार से व्हीप को सबके घर तक पहुंचाना, सबके हाथ में कागज देना, सबको मेल करना, सबके व्हाट्सएप पर भेजना, ये पूरी प्रक्रिया पूरी हो गई है. खासदार बैठकीला उपस्थित राहणार नाही, त्यांच्यावर आजच कारवाईला सुरुवात होईल की त्यांना काही वेळ दिला जाईल. आज उपस्थित राहणार नाही त्यांच्या बाबतीत पण नहीं. देखो सर, हिंदी में सवाल है कि राउत साहब कहा यह जा रहा है कि आपके पार्टी के एमएलए को भी तोड़ने की कोशिश हो रही है, इस पर आपका क्या कहना है? कहा जा रहा है कि 14-15 नहीं, उनको ये जो लोग आप जिसका नाम ले रहे हैं, ये तोड़ेंगे, ये तोड़ेंगे, ये तोड़ेंगे, उनको लगता है एक बार ये कर चुके हैं. अब मैं कहूँगा तोड़ के दिखाइए. आपको नहीं तोड़ेंगे ना तो शिवसेना आपका बाप, हमारे बाप का नाम नहीं बताएंगे और हमारे बाप का नाम बाला साहब ठाकरे है. समझा? हाँ, क्या खेल लगा रखा है क्या डेमोक्रेसी का? उसको तोड़ेंगे, उसको तोड़ेंगे. क्या पैसे की इतनी मस्ती आई क्या आपके पास? हाँ, ये ईडी सीबीआई की धमकी आप किसको दे रहे हैं? हमको. हम जेल में जाकर आ चुके हैं, हम वापस जेल जाने के लिए तैयार हैं, लेकिन आपको सबक सिखा के जेल में जाऊंगा. ये देश को, देश की जो प्रतिष्ठा है, देश के डेमोक्रेसी की जो प्रतिष्ठा है, नियम है, संविधान है, उसके साथ आप खिलवाड़ कर रहे हो. हमारे पार्टी पर लोग चुनकर आते हैं, हम मेहनत करते हैं, उद्धव ठाकरे मेहनत करते हैं और आप लोग उनको किडनैप कर रहे हो, हाईजैक कर रहे हो. ये कौन सी डेमोक्रेसी है? नरेंद्र मोदी जी विदेश में जाकर बड़ी बड़ी बातें करते हैं, देश में क्या चल रहा है देखिए आप पहले. तो आज देखिए, आज की बात बस इतनी है अरविंद जी कि आज आपने जो व्हीप बजाया है, व्हीप दिया है सबको, हम इंतजार करेंगे. हाँ, और तुरंत एक्शन शुरू होगी. ज्यांनी व्हीप बजावलेला आहे अरविंद सावंतजी ते आपल्याला सांगतील. पहिली गोष्ट अशी आहे की व्हीप बजावला त्याचा अर्थ माननीय संजय राऊत साहेबांनी आत्ताही सुरुवात सांगितलं, अतिशय गंभीर गोष्ट आहे ती. त्याला अनुपस्थित राहिल्यानंतर काय कारवाई करायची, ही कायदेशीर कारवाई करावी लागते. मी पक्षप्रमुख नाही, मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या, शिवसेनेचा आदरणीय उद्धवजींचा
पक्षप्रमुखांचा कार्यकर्ता. त्या नात्याने त्यांनी मला दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी व्हीप बजावलेला आहे. तो व्हीप बजावला तर त्यांनी त्याची प्रतारणा केली तर माननीय पक्षप्रमुखांशी आम्ही चर्चा करून यावरची पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल. राऊत साहेब, तुम्ही ट्विट केलेलं आहे. तुम्ही आज सकाळी ट्विट केलेलं आहे. एक मिनिट तुम्ही यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. यांनी विचारल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या. आता मुळात असं आहे मी तुम्हाला एक की तुम्हाला सांगतो. दाखला द्यावा लागेल. सॉरी नाही बोला. दाखला द्यावा लागेल की राज्यसभेमध्ये शरद यादव हे राज्यसभेचे सदस्य होते. ते त्यांच्या पक्षाला सोडून थेट गेलेही नव्हते, परंतु त्यांनी दुसऱ्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं आणि म्हणून त्यांच्या पक्षानं राज्यसभेच्या चेअरमनना पत्र दिलं की यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे, त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करावं. आणि तसं तत्कालीन चेअरमन व्यंकय्या नायडूंनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. हा आपल्याकडे दाखला एवढंच या निमित्ताने सांगतो. राऊत साहेब, ट्विट आहे ज्या तुम्ही आचार्य दादा धर्माधिकारी आणि बाळासाहेब ठाकरे यांची 2 विधानं सांगितलेली आहे. तुम्ही असं म्हणतात की पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते, हे आचार्य धर्माधिकारींचं वाक्य तुम्ही कोट केलंय. आणि बाळासाहेबांचं एक वाक्य आहे ज्यात सध्याचं राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते त्या अधिक प्रामाणिक असतात असं तुम्ही म्हटलंय. त्यात तुम्ही असंही म्हणतात की महाराष्ट्र अशा राज्याचा